निसर्गाने धान उत्पादकांना पुन्हा एकदा संकटात आणले आहे। भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांना पावसाने झोडपल्याने हजारो एकरातील धान पीक पाण्यात सापडले आहे। धानाच्या कडपा पावसात भिजल्याने आता धानाला कोंब फुटण्याचा धोका वाढला आहे। हे वातावरण पुढचे 4 दिवस असेच राहिले तर हलका आणि मध्यम धान हातातून जाण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्ह्यातील निलज बुजुर्ग या गावात हजारो हेक्टर शेतात कापून ठेवलेला भात पीक कडपा आणि मळणी केलेला धानाचा पुंजना भिजला। त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे। निलज येथील गुरुदेव भोंडे या शेतकऱ्यांनी रडता रडता आपली ही व्यथा सांगितली आहे। शासन ऐकत नाही, तलाठी येत नाही, काय करावं? हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। माझी शेती हे मोगाव इथं असून या मोगावमध्ये त्या दिवशी सुद्धा अवकाळी पाऊस आला आणि माझा धान हा कापलेला होता आणि या कापलेला धान होता। या कापलेल्या धानाला परिपूर्ण पाऊस गेला आणि या पावसाने माझा धान पुरा ओलाचिप झाला आणि मी रोजंदारीच्या बाया आणल्या आणि धान असं पलटो हा बांधलो आणि काल पण पाऊस हा रात्रीला काल हा बांधून गेलो पलटून आणि या पावसामध्ये हा जमा केलेला पुंजना या पुंजण्यावर काल जोरदार म्हणजे तरी पण 1-1.5 तास चांगला असा मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामध्ये हा धान परिपूर्ण हा ओला चिंब झालेला आहे। आणि आम्ही या तलाठी साहेबांना खिल्लारे साहेबांना आम्ही कॉल केला पण ते आमचा कॉल उचलण्यात असमर्थ दाखवत आहे। तरी पण मी शासनाची विनंती करतो की तरी शासनाने त्वरित येऊन मोका चौकशी करून आम्हा शेतकऱ्याच्या पुंजण्याचे आणि कापलेल्या धानाचे त्वरित पंचनामे करावे अशी मी शासनाला विनंती करतो। पण शासन शेतकऱ्याची ऐकत नाही, अधिकारी आमची ऐकत नाही। तरी पण मी अशी विनंती करतो की लवकर आपल्या धानाचे पुंजण्याचे पंचनामे करून आणि कळपाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मी विनंती करतो।